अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता लवकरच येत आहे ती म्हणजे होळी. होळी हा सण येतोय, तर या निमित्त काय करायचं, कोणत्या अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहे. मी ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये आणली व ते आपल्या घरामध्ये स्थापित केली तर त्याचे खूप पॉझिटिव्ह असे परिणाम व खूप चांगले असे परिणाम तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. तर त्या वस्तू कोणत्या आणायच्या ते आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यासोबत सांगते बघा, 24 मार्च रोजी, येत्या 24 मार्च रोजी होलिका दहन आहे, होळी आहे. तर या होळी येण्या अगोदर आपल्याला काही एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे. त्याचसोबत 25 तारखेला पौर्णिमा आहे. बघा, पौर्णिमा लागली म्हणले की आपल्याला पौर्णिमेचं अतिशय महत्त्व असतं. व त्याचसोबत असं आहे की यावर्षी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागलेलं आहे, पण ते चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. या संबंधीचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्यामुळे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ सगळ्यांनी पाहायचा आहे. होळी दिवशी चंद्रग्रहणाच्या आपल्या होळीवरती कोणतीच सावली पडणार नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, चिंता सोडायची व आपला सण ज्या प्रकारे आपण साजरा करतो त्या प्रकारे आपल्याला करायचा आहे. ही सगळ्यात अगोदर महत्त्वाची सूचना होती सगळ्यांसाठी. आता कोणत्या वस्तू आणायच्या. बघा, पौर्णिमा म्हणले की आपल्याला वेगळाच उत्साह असतो. म्हणजे पौर्णिमा म्हणले की आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो, सत्यनारायण करतो. पौर्णिमा म्हणले की माता लक्ष्मी, पौर्णिमा म्हणले की माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय दिवस. माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या म्हणला तर सगळ्यात उत्तम दिवस म्हणजे तो पौर्णिमा. पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा करेल तितक्या कमीच आहेत. म्हणजे पौर्णिमेला भरपूर आपल्या महिला असते, कुंकुमार्चन करतात श्रीयंत्रावरती. पण ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांना कळकळीची विनंती आहे, सगळ्यांनी श्रीयंत्र घेण्याचा प्रयत्न करा, कारण माता लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे. बघा, श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचं स्थान आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून श्रीयंत्र घेण्याचा प्रयत्न करा. बघा, बाकीच्या वस्तू घ्याल ना नाही घ्याल, पण ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र नाही आहे त्यांनी श्रीयंत्र घेण्याचा प्रयत्न करावा. या होळीच्या आधी ही वस्तू आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे म्हणजे बघा, तुमचा मुख्य दरवाजा येतो. नंतर तुमच्या मुख्य दरवाजावरती आपण दररोज, तुम्हाला मी दरवेळेस सांगते की हळदी कुंकवाने स्वस्तिक काढत जावा रोज. पण दररोज काढायचं शक्य होतं असं कधीच होतच नाही. काही ना काही कारणास्तव आपण ते आपल्याकडून, माझ्याकडूनही होत नाही, मी मान्य करते, रोजच्या रोज स्वस्तिक काढणं होत नाही. तर अशा वेळेस काय करायचं बघा, दरवाजावरती स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, शुभ मानलं जातं व घरामध्ये नकारात्मक गोष्टींचा वास होत नाही किंवा प्रवेश आपल्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी करत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या दरवाजावरती स्वस्तिकाचं चिन्ह लावायचं आहे, पण प्लास्टिकचं लावू नका. शुभ लाभ व स्वस्तिक असं मिळतं बघा, ते प्लास्टिकचं लावू नका. पितळीचं किंवा पंचधातूचं देखील मिळतं आणि चांदीचं देखील मिळतं. चांदीचं घ्यायला गेलात तर जास्त महाग बसत नाही. तुम्ही छोटंसं बघा, तुम्हाला जसं परवडेल तसं, जास्त महाग पडणार नाही. त्यामुळे आवर्जून तुमच्या जवळपासच्या, तुमच्या ज्या ओळखीच्या असतील सोन्या चांदीच्या दुकानात जावा, त्यांना सांगा असं असं स्वस्तिक हवं आहे, छोटंसं बनवून घ्यावं. ते जरी तुम्ही लावलं तरी चालेल, नाहीच तर पितळेचं सुद्धा भेटतं, ते पितळेचं जरी किंवा पंचधातूचं जरी मिळतं, ते पंचधातूचं जरी लावलं तरी सुद्धा चालेल. नंतर म्हणजे बघा, तिसरी गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख. आता दक्षिणावर्ती शंख भरपूर महिलांच्या घरामध्ये असणारच आहे, पण असं प्रत्येकाच्याच घरामध्ये आवर्जून दक्षिणावर्ती शंख असेल असं नाही. आता बघा, दक्षिणावर्ती शंख जर आपल्या घरामध्ये असेल तर शुभ परिणाम आपल्या वास्तूमध्ये घडायला सुरुवात होतात. म्हणजे शुभ गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडायला सुरुवात होतात. आता शंखाचे 2 प्रकार आहेत, वामवर्ती शंख व दक्षिणावर्ती शंख. वामवर्ती शंख भरपूर जणांच्या घरात असतो, पण दक्षिणावर्ती जर शंख घरात नसेल तर तो दक्षिणावर्ती शंख आणण्याचा प्रयत्न करा. कारण दक्षिणावर्ती शंख घरामध्ये आणल्यानंतर आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा वास जास्त प्रमाणात वाढतो व निगेटिव्ह एनर्जीचा वास कमी होत जातो. त्यामुळे आवर्जून तुम्ही आणायचा प्रयत्न करा, अतिशय शुभ मानले गेलेले आहे ते वास्तूसाठी. नंतर येतं ते म्हणजे कासव. आता कासव प्रत्येकाच्या देवघरामध्ये असणारच आहे, असेलच. व बघा, कधी कधी असं होतं, कासव हे मांगल्याचं प्रतीक आहे, कासव हे लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे बघा, कासवाच्या मागे तुम्ही कधीही चेक केलं तर कासवाच्या मागे काही नंबर्स लिहिलेले असतात. तर ते नंबर्स काय आहेत, हे नंबर्स म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे नंबर्स आहेत. लक्ष्मी माता आकर्षित होत असते, अट्रॅक्ट होत असते त्या नंबरमुळे. आणि बघा, त्याच्यासोबत एक डिशसुद्धा मिळते. त्या डिशमध्ये भरपूर लोक असे असतात की त्याच्या मागे नंबर असतो, होतं ते डिशमध्ये पाणी ओतून ते कासव पाण्यामध्ये ठेवतात. पण एवढं लक्षात ठेवा की ज्या कासवाच्या मागे नंबर्स असतात ते लक्ष्मी प्राप्तीचे नंबर्स असतात. व असे नंबर्स असल्यास त्या डिशमध्ये फक्त तांदूळच ठेवायचे आहेत व असा कासव तांदळावरतीच तुम्हाला स्थापित करायचा आहे व आपल्या मंदिरामध्ये पूर्वेकडे तोंड होईल
कासवाचे पूर्वेकडे आपल्या घरातल्या आतल्या दिशेला तोंड होईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. घराच्या बाहेर तोंड होईल असं नाही, घराच्या आतल्या दिशेला तोंड होईल अशा पद्धतीने कासव ठेवायचं आहे. जर कासवाच्या मागे काही नंबर्स नसतील, काही नाही, तर तुम्ही ते पाण्यात ठेवलं तरीसुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यासोबत बघा पिरॅमिड. आता पिरॅमिडचं देखील अतिशय महत्त्व आहे, कारण याच्यात इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, म्हणजे नकारात्मक गोष्टींचा वास आपल्या घरामध्ये तो करूच देत नाही. सगळी पॉझिटिव्ह एनर्जीज फक्त अट्रॅक्ट करत असते हे पिरॅमिड. पिरॅमिड कुठे ठेवतात बघा, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला, चौकटीच्या आतल्या साईडला, वरच्या बाजूला. म्हणजे आता हा दरवाजा आहे, ती बाहेरची साईड आहे आतली साईड आहे, तर आतल्या साईडला वरच्या साईडला चौकटीवरती पिरॅमिड ठेवायचा. असं केल्यानंतर तुमच्या घरामध्ये कधीच नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटीचा वास होणार नाही. व त्यासोबत बघा कोणी देवघरावरती सुद्धा ठेवतं, तरीसुद्धा चालेल. देवघरावरती ठेवलं तरी बघा पिरॅमिडमध्ये पण छोटे मोठे आकार येतात, प्रत्येकाला जसा हवा तसं तो घेत असतो. बघा पाण्यावर देखील पिरॅमिड ठेवतात, म्हणजे जिथे पाणी आपण साठवतो, पिण्याचं पाणी असतं, मग फिल्टर वगैरे असेल तर फिल्टरवर पण भरपूर जणांचे बघितले, फिल्टरवर देखील ते पिरॅमिड ठेवतात. कारण बघा पिण्याच्या पाण्यावरती का, तर माणसाच्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, जे घाणेरडे विचार आहेत, वाईट विचार आहेत, किंवा शरीरामधील पूर्ण निगेटिव्ह एनर्जी, आपल्या घरामधील पूर्ण निगेटिव्ह एनर्जी, वाईट विचार करण्याची क्षमता सगळी ती निघून जाते, कारण आपण ते पाणी रोज पित असतो. त्यामुळे आवर्जून या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करा. बघा एवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आवर्जून तुम्ही श्रीयंत्र घेण्याचा प्रयत्न करा. आवर्जून नाही पण घ्याच, हट्ट आहे असं समजा. श्रीयंत्र घ्यायचं, नंतर मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक, दक्षिणावर्ती शंख, कासव, पिरॅमिड अशा ह्या 5 वस्तू सांगितल्यात. या 5 मधील कोणतीही एक वस्तू तुम्हाला होळी येण्या अगोदर आपल्या घरामध्ये आणायची आहे व स्थापित करायची आहे. प्रत्येकाने करा, सगळ्यांना आवर्जून कळकळीची विनंती आहे. त्यामुळे प्रत्येकाने करा, प्रत्येकाने सेवा करायला अजिबात विसरू नका. व त्याचसोबत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.